नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण टार या औषधाबद्दल माहिती बघणार आहोत. तर टार हे औषध शेतामध्ये जे हिंस्र प्राणी येतात, जे शेताला नुकसान करतात, आपले पीक खातात, अशा प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपण हे टार औषध वापरू शकतो. ह्याच औषधाला आपण शेतीचा राखणदार किंवा चौकीदार असे म्हणू शकतो. तर हे औषध वापरताना आपण प्रति लिटर 5 ml प्रमाणे याचा वापर करू शकतो. तर हे औषध एन्व्हायरमेंटली पर्यावरणास पूर्णपणे सेफ असून पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. याचा वापर केल्यास शेतामध्ये जे हिंस्र प्राणी येतात, जसे की रानडुक्कर, माकड, हरीण, रानगवे, ससे असे प्राणी आपल्या वावरात येणार नाहीत. तर हे औषध वापरत असताना आपल्याला शेताच्या पूर्ण बांधावर मारणे गरजेचे आहे. मुख्य पीक सोडून 3 फूट अंतर सोडून आपण हे औषध फवारू शकतो. एका बॉटलमध्ये आपण 50 ते 60 लिटर पाणी करू शकतो व 2 ते 3 पंपामध्ये पूर्ण पान आपले फवारून होऊ शकतात. हे औषध वापरताना आपण मास्क लावणे गरजेचे आहे. तसेच हे जे काही प्राणी आपल्या वावरामध्ये येणार आहेत ते पूर्णपणे प्रतिबंध करते. ह्या औषधाचा वास इतका उग्र असतो की साधारणपणे 15 फूट अंतरावर जर प्राणी असेल तर तो आपल्या वावरात येऊ शकत नाही. इतक्या प्रमाणात याचा वास उग्र असतो. हे MBF कंपनीचे औषध असून पूर्णपणे आहे. तसेच याचा पर्यावरणास कोणताही धोका नाही. जर हे औषध आपणाला घरपोच पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक WhatsApp नंबर देत आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. जर कोणाला ह्या औषधाबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर आपण खाली कमेंटमध्ये विचारू शकता.